हॅलो, वेलकम बॅक टू द मसाला मोमेंट्स. तर मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत काहीतरी अशी खास डिश. म्हणजे खास म्हणायला गेलं तर थोडी ऑथेंटिक आहे. आपण बनवतोय पंजाब स्टाईल चण्याची रेसिपी. तर काय आहे की ही रेसिपी पंजाबमध्ये सकाळी सकाळी नाश्त्याला वगैरे खातात. खूप हेल्दी असते, कारण त्याच्यात तूप वगैरे वगैरे आपले चणे वगैरे आहे ना, हे सगळं मिश्रण असतं त्याच्यात. आणि विशेष म्हणजे ही पंजाबची डिश आहे. पण आपलं जेव्हा भारत पाकिस्तानचं पार्टिशन झालं होतं, तर तेव्हा ही काही लोक आपल्या इकडचे जे होते ते लाहोर म्हणजे पाकिस्तानला शिफ्ट झालेले. तर त्यामुळे आता ही रेसिपी जी आहे ती तिकडे लाहोरी चणे म्हणून जास्त फेमस झालेली. हालाकी ती आहे आपल्याकडचीच डिश. तर आपण ट्राय करून बघूयात आणि सुरुवात करूयात या रेसिपीला. चला. तर मी इथे काबुली चणे घेतलेले आहेत. मी याला ओव्हरनाईट सोक केलेलं आहे, म्हणजे जवळजवळ 12 ते 13 तास झालेले त्याला सोक करून. याची साईज खूप छोटी होती, हे छोट्या साईजचे असतात, पण हे भिजल्यावर किती छान प्रकारे त्याची साईज वाढलेली आहे. त्याला जास्तीत जास्त 12 तास तरी किमान भिजवावं. आपण आपले चणे जे आहेत ते पहिले शिजून घेऊयात व्यवस्थित. काय आपण हे चणे ना कुकरमध्ये नाही शिजवते. आपण याला असं साईडला एका भांड्यामध्ये शिजवून घेतोय. काय आहे की याचा जो काही झाक येतो तो आपल्याला नको आहे. त्यांनी काय होतं की ॲसिडिटी है ना, असं पित्त वगैरे असे भरपूर काही प्रकार आपल्याला होऊ शकतात. तर त्याच्यामुळे आपण याला साईडला शिजून घ्यायचं. याला काही जास्त वेळ नाही लागणार, कारण आपण त्याला सोक केलेलं आहे 12 तास वगैरे. तर मला असं वाटतं की याला 15-20 मिनिटं खूप झालेत. म्हणजे 15 म्हणजे 5-1 मिनिटं थोडे जास्त होऊ शकतात. आपण ते नंतर चेक करून घ्यायचं. तर आपण पहिले त्याला असंच शिजवून घ्यायचं. तर इथे मी लसूण घेतलेलं आहे आणि मिरची घेतलेली आहे. आपल्याला ना याच्यात ॲड काही करायचं नाही आहे. याला आपण एकदम फाईन पेस्ट बनवून घ्यायची याची. तर आपण पेस्ट बनवूयात. आपण मिरची पण तशीच पेस्ट बनवून घ्यायची. आता यावर जो स्टार्च आलेला आहे ना, तो आपल्याला जसा जसा तो येत जाईल तसं तसं आपण त्याला काढायचं आहे. आपले चणे शिजत राहतील. आपण आता त्याची ग्रेव्ही जी आहे ती बनवून घेऊयात. पॅन गरम झालाय आपला. आता यामध्ये ऍड करूयात तूप. तूप गरम झालंय, त्यामध्ये आता आपण हा ऑनियन त्याच्यात ऍड करूयात. आपल्याला कांद्याला एकदम गोल्डन फ्राय नाही करायचं आहे, फक्त तो ट्रान्सफर होईल इथपर्यंतच त्याला शिजवायचं आहे. आता या स्टेजला त्यामध्ये अद्रकची जी पेस्ट आहे, लसणाची, अद्रक लसणाची, ती यामध्ये ऍड करूयात. मी यामध्ये अद्रक ऍड केलंय, तर व्हिडिओ राहिला माझ्याकडून. अद्रक आवर्जून त्याच्यात ऍड करा. हे यामध्ये ऍड करूयात आपण मिरचीची जी पेस्ट केलेली आहे ती. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तर आपले हे चणे शिजले का ते बघूयात आपण. ते बघा, एकदम व्यवस्थित शिजलेले. 15 ते 20 मिनिटांमध्ये शिजून गेलेत ते. हे आपलं रेडी आहे. आपण
5 ते 6 लॉंग, एक चक्री फूल आणि एक मोठी इलायची हे मसाले टाकू. यामध्ये जिरे ऍड करूया. यामध्ये तेजपत्ता ऍड करूयात आपण. तर यामध्ये आपण ब्लॅक पेपर ऍड करणार आहे आणि त्यासोबतच मिरची आहे, लाल मिरची कुठून घेतलेली आहे. यामध्ये चिली पावडर जात नाही. मिक्स करून घ्यायचे. यामध्ये आपण जे बॉईल केलेले चणे आहे ते ऍड करूया. आता मी हे पावडर मसाले आहेत जे पाण्यामध्ये मिक्स केलेले आहेत. यामध्ये हळद आहे, कोरिएंडर पावडर आहे आणि चिकन मसाला सुद्धा आहे. तर तो सगळा मिक्स करून घेतलेला आहे. तर तो यामध्ये टाकूयात आपण. यामध्ये थोडीशी अजवाईन ऍड करायची आणि 4 छोटी इलायची ऍड करायची. आता याला जास्त नाही, एक 4 ते 5 मिनिटं याला आपल्याला शिजवायचंय. आपले जे मसाले ते व्यवस्थित शिजले पाहिजे. तर रोगन बघा कसं वरती येतोय. यामध्ये चवीनुसार मीठ ऍड करायचं. तर यामध्ये आपण थोडंसं दूध ऍड करूयात. रेसिपी वाव, टेक्स्चर आला यार याला. रेडी एकदम प्रॉपर व्यवस्थित झालेली आहे. गॅसची फ्लेम बंद. रेडी ते आपण आता काढून घेऊया.